नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुशाली उनराव तुम्हा सर्वांचं स्वागत करते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, आजच्या पेपरमध्ये सकाळी एक कात्रण आलेलं आहे. ओके, म्हणजे एक न्यूज आलेली आहे आणि आपण त्या न्यूज संदर्भात चर्चा इथे करणार आहोत. काय आहे तर एमपीएससी मध्ये मोठे बदल. बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे की तलाठी झालं, ग्रामसेवक झालं किंवा सरळ सेवेमार्फत जी अनेक पदं भरल्या जातात, जी 2023 पासून टीसीएस आयबीपीएस मार्फत भरल्या जात होती. ओके, तर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशी मागणी केली होती की एमपीएससीनेच त्या परीक्षा घ्याव्यात. ठीक, मग त्या दृष्टीने शासन दरबारी अनेक प्रयत्न सुरू होते, आयोगामार्फत प्रयत्न सुरू होते. पण खरंच प्रयत्न सुरू आहेत की सगळी शिथिलता आहे, की आपल्याला फक्त दिलासा दिलेला आहे, आपल्याला काहीच क्लिअर होत नव्हतं. मागच्या 15-20 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये तर आपण खरोखर प्रचंड डिस्टर्ब ह्या कॅटेगरीमध्ये होतो, बरोबर की नाही? म्हणजे आम्हाला पण बरेच विद्यार्थ्यांचे फोन व्हायचे की मॅडम ही परीक्षा तिकडे होणार आहे का, ही परीक्षा ते घेणार आहेत का, मग कन्फर्म आहे का? ओके, कसं होतं की कन्फर्म न्यूजपेपर किंवा आयोगाने डिक्लेअर केल्याशिवाय काहीही नसतं, हो की नाही? हे दोनच सोर्स आपल्यासाठी त्यातल्या त्यात ऑथेंटिक असतात. आताची जी न्यूज आहे ती पण कोणती पदं भरल्या जाणार आहेत अशी न्यूज नाही. आता इथे अपेक्षा आहे किंवा एक अंदाज आहे. जसं तुम्ही बघताय तलाठी संदर्भात मागच्या म्हणजे 2-4 दिवसापूर्वी मी एक पत्रक पाहिलं की अजून शासन दरबारी तलाठी संबंधी कुठच्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. एक आरटीआय द्वारे ते हे केलं होतं. मग परत काय झालं, तुमच्या अभ्यासाला एक स्लो डाऊन आला की काहीच कन्फर्मेशन नाहीये. ओके, कोण घेणार कन्फर्मेशन नाहीये. 2026 मध्ये होणार का माहित नाही. तर बघा, लक्षात घ्या, इतर पदं सोडून द्या, पण तलाठी झालं, ग्रामसेवक झालं, नगर परिषद झालं, वनरक्षकाचे जे टॉपचे पदं आहेत ती झाली, त्याच्यानंतर कृषी सेवा झालं, अशा ज्या आपल्या चांगल्या डिपार्टमेंट, म्हणजे सगळेच डिपार्टमेंट चांगले आहे, पण आपल्याला जे अट्रॅक्ट करतं, आपण खूप आकर्षित ज्या ठिकाणी होत असतो, ओके, तर त्या विभागातली किंवा त्या डिपार्टमेंट मधली जी भरती आहे ती एमपीएससी मार्फत होईल असे संकेत आपल्याला आता या न्यूजच्या मार्फत मिळालेले आहेत. ओके, पद ह्याच्यामध्ये नमूद केलेली नाही, पण शासनातर्फे किंवा असं समजा आयोगामध्ये काहीतरी हालचाली घडत आहे तशी न्यूज आहे. आपण न्यूज पूर्ण वाचून घेऊया म्हणजे तुम्हाला गोष्ट क्लिअर होईल. बघा, एमपीएससी मध्ये मोठ्या बदलांचे संकेत काय आहे, तर असं म्हटलंय की केरळ नंतर, एकच मिनिट, बघा इथे यांनी असं क्लिअर केलंय की केरळ नंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची चर्चा. म्हणजे काय आहे लक्षात घ्या, तर केरळमध्ये आणि उत्तर प्रदेश या दोन ठिकाणी ना मित्रांनो, ज्या परीक्षा होतात त्या सर्वच्या सर्व आयोगामार्फत, म्हणजे केरळमध्ये केपीएससी जसं आपल्याकडे एमपीएससी आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये युपीपीएससी असतं. ओके, मग त्यांची एक्झॅक्टली रचना कशी काम करते या संदर्भात आपल्या एमपीएससीच्या आयोगाच्या लोकांनी जी काही हालचाल केलेली आहे त्या संदर्भात ही बातमी आहे. ओके, बघा बातमी काय आहे लक्षात घेऊया, की सरळ सेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, ओके, आता खरंच झाले न झाले आपल्याकडे ऍक्च्युअली काही पुरावा किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी समोर नाहीये, पण गैरप्रकार झाले हे निश्चित आहे, बरोबर? सर्व परीक्षा, बघा काय म्हटले, सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्या अशी विद्यार्थी संघटनांची अनेक वर्षापासूनची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली होती. त्यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळाने काही महिन्यापूर्वी केरळ लोकसेवा आयोगाला भेट देऊन या पद्धती संदर्भात तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ठीक आहे, म्हणजे काहीतरी तर आहे की आम्हाला एक रूपरेषा, एक मार्गदर्शन काहीतरी मिळायला पाहिजे. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, एक इथे महत्वाचं काय दिलंय की लिपिक टंकलेखक पदे वगळून, म्हणजे ही पदं नको, उर्वरित पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयोगाने ही परीक्षेच्या कामांमध्ये विविध बदल सुरुवात केली आहे, बदल करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून केरळ लोकसेवा आयोगाला एमपीएससीच्या शिष्टमंडळाने भेट दिली होती. आता युपीपीएससी वाले आपल्याला भेट द्यायला आले होते. ओके, आता त्यांनी एक्झॅक्टली तिथे काय चर्चा केली किंवा काय ठरलं ही गोपनीय माहिती आहे, आपण पण अपेक्षित करू शकत नाही. आयोगाने हालचाल म्हणजे स्तब्ध नाहीये. आपण जर जे माइंड आता थोडंसं डिस्टर्ब झालं होतं की आपल्याला एक धाकधूक लागली होती की आयोग काहीच हालचाली करत नाहीये, काहीच होत नाहीये, तर बाळांनो दिलासा आपल्याला मिळालेला आहे. आयोग हालचाल करतय. आपण आता सगळे मिळून आहे ना शासनाला विनंती करूया आणि देवाला प्रार्थना करूया की या हालचाली अगदी ते
कोणता हळूहळू चालणारा तो प्राणी असतो? गोगलगाईच्या पायानुसार न चालता घोड्यासारखं तुकडूक तुकडूक पळावं अशी त्यांना प्रार्थना करूया, बरोबर? एकदम फास्ट पळा आणि आम्हाला पिक्चर क्लिअर करा एवढीच आमची मागणी आहे, बरोबर? जे कोणी घेणार आहे त्यानुसार म्हणजे तुमचे जे आहेत परीक्षा ठीक आहे, एक 5-6 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही कंडक्ट केली तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण काय होतं, एकदा आपल्याला कळलं ना, दिस इज अवर डेस्टिनेशन, ओके, मग आपण त्यानुसार चालतो. आता कसं आहे, आताही आपलं डेस्टिनेशन फिक्स आहे प्रवासातलं, पण आपलं वाहन फिक्स नाहीये ना. मग वाहन ठरवण्यासाठी आपल्याला ही गोष्ट करणं, समजणं खूप जास्त गरजेचं आहे, बरोबर? बघा, भविष्यात केरळच्या धर्तीवर म्हणजे केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या धर्तीवर एमपीएससी मार्फत राज्यातील सर्व परीक्षा होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यातच उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी नुकतीच एमपीएससी मुंबई कार्यालयाला भेट देत सर्वोत्तम कार्यपद्धती व तंत्रज्ञान उपक्रम आदींबद्दल माहितीचे आदान प्रदान केले. यावेळी उत्तर प्रदेशच्या आयोगाचे अध्यक्ष संजय श्रीनेत्सर यांच्यासह एमपीएससीचे प्रभारी अध्यक्ष डॉक्टर अभय वागसर, सदस्य राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन, दिलीप पाटील भुजबळ, सचिव महेंद्र हरपाळकर व सहसचिव सुनील अवताडे उपस्थित होते. या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी परीक्षा व इतर बाबी गोपनीय असल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिला. सेवा प्रवेश नियमात बघा, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. ओके, सुधारणांचा निर्णय 2 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला होता. ठीक आहे, ऍक्च्युली ऑलमोस्ट आता बघायला गेलं ना तर 2.25 वर्ष झालेले आहेत आणि 2.25 वर्षामध्ये ज्या पातळीने आपल्याला सगळे रिझल्ट मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाहीत. बट एवढं एक कन्फर्म ठेवा की आपण परीक्षा एमपीएससी मार्फत जाण्याची दाट 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 शक्यता आहे. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगते, आपल्याला जी तलाठी आणि नगर परिषद ह्या जो 2 पोस्टसाठी आपले जे मित्रमैत्रिणी खूप स्ट्रॉंगली अभ्यास करतात ना, किंवा तिथे सिलेक्शन चान्सेसही जास्त असतात. स्पेशली एमपीएससी गट ब ग क ची अभ्यास करणारे मॅक्सिमम विद्यार्थी ह्या परीक्षांना सुद्धा फोकस करून असतात, बरोबर? मग आता आपल्याला एक